The alchemy of nature. To see a world in a grain of sand and a heaven into a wild flower, hold infinity in the palm of your hand and eternity in an hour. William Blake. निसर्गाची किमया. वाळूच्या एखाद्या छोट्याशा कणामध्ये सगळ्या जगाचं दर्शन होतं. एखाद्या रान फुलामध्ये आपल्याला स्वर्ग भेटतो. तुमच्या हाताच्या तळव्यावरती अनंतता वास करून असते आणि एका तासाभरात तुम्हाला दिव्यत्वाची प्रचिती येऊ शकते. We instinctively turn to outdoor activities and nature as a way of relaxing and enhancing our well-being. Nature soothes and nurtures. Nature fulfills and motivates. Nature whispers and commands. Are you listening? आपण आपल्या नैसर्गिक प्रेरणांनी आपल्या घराबाहेरच्या गोष्टींकडे वळतो, निसर्गाकडे वळतो. निसर्ग आपल्याला रिलॅक्स करतो, आपल्या मनात चांगल्या भावना जागृत करतो. निसर्ग आपल्या मनाला शांत करतो, आपल्या मनाचं पोषण करतो. निसर्ग आपल्याला समाधान देतो आणि निसर्ग आपल्याला प्रेरणाही देतो. निसर्ग आपल्याशी कुजबुजतो आणि निसर्ग आपल्याला काही सूचनाही देतो. पण ते सगळं तुम्ही ऐकता आहात का? When I do, it leaves me in a complete awe. जेव्हा मी या सगळ्या गोष्टी ऐकतो तेव्हा या निसर्गापुढे किंवा या निसर्गाच्या किमयेने मी आश्चर्यचकित होतो आणि माझ्या मनात या निसर्गाप्रती आदराची भावना निर्माण होते. We have a hibiscus plant in our garden. Every fortnight a flower blooms on it, big, bright and tender. Through the day it smiles with the sun and dances with the wind, but as evening approaches it starts wilting. The morning after it withers completely, and by evening it falls and becomes one with the earth again. The flower comes to life only for a day, yet it does so in full splendor. What if we too lived our life, however short, to its fullest? आमच्या बागेमध्ये एक जास्वंदीचं रोप आहे. दर 15 दिवसांनी त्या झाडावरती एखादं तरी फूल फुलतं. आकाराने मोठं, रंगाने चमकदार आणि अतिशय नाजूक असं. पूर्ण दिवस म्हणजे एकदा फुलल्यानंतर पूर्ण दिवस ते सूर्याकडे बघून स्मितहास्य करत असतं. वाऱ्याच्या लहरींवरती ते नृत्य करत असतं. पण जशी का संध्याकाळ जवळ येते ते फूल वाळायला लागतं, त्याच्या पाकळ्या गळायला सुरुवात होते. दुसऱ्या दिवशी सकाळी ते पूर्णपणे वाळून जातं आणि त्या दिवशीच्या संध्याकाळपर्यंत त्याच्या सगळ्या पाकळ्या या जमिनीशी एकरूप होतात. त्या फुलासाठी आयुष्य हे केवळ 1 दिवसाचं असतं. पण हे आयुष्य, ते फूल एका खूप मोठ्या अशा रुबाबात जगतं. आपल्या पूर्ण सामर्थ्यानिशी सौंदर्याचं प्रदर्शन करून जगतं. यातनं आपण काय शिकू शकतो की आपलं आयुष्य कितीही लहान जरी असलं तरी आपण ते पूर्णत्वाने जगलं पाहिजे. आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला जेवढ्या केवढ्या गोष्टी आपल्या
नुसार करता येतील त्या सगळ्या आपण केल्या पाहिजेत. We went to a rocky beach and saw the spread of majestic ocean and the rocks alongside, carved, sculpted and shaped by the water. Water is so gentle, rock is so hard, yet as the water flows over it every day for years, the rock gives in. It takes the shape that the water commands. Our problems are so colossal and we are so small, yet if we persist. जर आपण एखाद्या खडकाळ समुद्र किनाऱ्यावर गेलो तर आपल्याला दिसतं की त्या अथांग अशा समुद्राच्या किनारी असणारे खडक हे खडक त्या पाण्याने कोरले गेलेले आहेत. पाण्याच्या प्रवाहामुळे त्यांच्यावर वेगवेगळ्या आकाराची निर्मिती केली. जसं की एखाद्या मूर्तिकाराने मूर्ती घडवावी तसं पाणी त्या खडकांना आकार देत असतं. असं पाहायला गेलं तर पाणी किती मृदू असतं, किती नाजूक असतं आणि खडक हा किती कठीण असतो. पण पाणी रोज त्या खडकावरून वाहतं, असं वर्षानुवर्ष वाहतं, इतक्या वेळेला वाहतं की शेवटी खडक आपली हार मान्य करतो आणि पाणी जशी आज्ञा देईल तसं स्वतः तो आकार धारण करू शकतो. म्हणजे इथे पाण्याची मृदुता पण त्याच्यातलं सातत्य आणि खडकाचा कठीणपणा याच्यावर ते पाणी कसं मात करतं. म्हणजे एखादी छोटीशी गोष्ट एखाद्या मोठ्या गोष्टीवर कसा विजय मिळवू शकते हे सांगितलंय. आपल्या आयुष्यात येणाऱ्या अडचणी, आपले प्रश्न हे देखील असेच खूप मोठे असतात आणि त्या प्रश्नांच्या तुलनेने आपण खूप छोटे असतो. पण आपण सातत्याने जर प्रयत्न करीत गेलो तर. We saw small bits of grass peeping through the small cracks in a concrete pavement. It left us thinking, however impossible things may look, there is always an opening. एखाद्या सिमेंट कॉन्क्रीटच्या भिंतीवरती त्या सिमेंट कॉन्क्रीटच्या मध्ये ज्या काही भेगा पडल्या त्या भेगेतनं एखादं गवताचं पातं आपल्याला उगवलेलं दिसतं. ते गवताचं पातं आपल्याला विचार करायला प्रवृत्त करतं की या ठिकाणी एखादं झाड वाढणं किती अशक्यप्राय गोष्ट होती. केवढी लहानशी फट त्याला उपलब्ध होती, तरी देखील ते झाड त्या फटीमधनं उगवलेलं आपण बघतो. We saw a tree bare of all leaves in the cold winter months. We thought its chapter was over. But 3 months passed, spring set in, and the tree was back to its green majesty once again, full of leaves, flowers, birds, and life. What if we too had the conviction that however difficult things are right now, it will not remain so forever. Remember, this too shall pass. आपण थंडीच्या महिन्यांमध्ये एखादं पर्णहीन झाड बघतो, एखादा पर्णहीन वृक्ष. त्या वृक्षाकडे बघून आपण विचार करतो की संपलं याचं आयुष्य, त्याच्या आयुष्यात पुढे अजून काय होणार आहे. पण केवळ 3 महिने जातात आणि वसंत ऋतू येतो. या वसंत ऋतूमध्ये आपण बघतो की या झाडाने आपलं हिरवं गतवैभव हे पुन्हा मिळवलेलं आहे. त्याचा पर्णसंभार पूर्णतः आहे, त्याच्यावरती फुलं आलेली आहेत, त्याच्यावरती पक्षी यायला लागलेले आहेत आणि जवळपास मृतप्राय असलेलं ते झाड आता पुन्हा जीवनाने उथंबलेलं आहे. याच्यातनं आपल्याला काय शिकता येतं की आपल्यालाही जर असं वाटत असेल की सगळं काही संपलंय, आता पुढे काही होऊ शकत नाही, पण ही अशी अवस्था कायम राहणार नाही. लक्षात ठेवा, हा काळ देखील निघून जाईल.
We saw an army of ants lugging a fly which was at least 10 times the ant size. The ants organized themselves around the fly, lifted it on frail feelers and carried it to quite a distance. Their teamwork and perseverance were impressive. What if we too are consistent, organized, focused? Spider webs are delicate yet very strong. A rainbow colors the entire sky. Oysters take in a grain of sand, they open up with a pearl. Innumerable stars shine across the infinite sky. Clouds take new shapes with every passing moment. The wind makes trees dance with unhindered passion. Water, without hint of ego, changes its form according to the dictate of the sun and the wind. When we see a caterpillar turn into a butterfly, a flower turn into a fruit, we experience the alchemy of the nature. We touch it and become gold ourselves. आपण कधी कधी बघतो की मुंग्यांच्या सैन्याने त्यांच्या वजनाच्या किमान 10 पट मोठी असलेली एखादी माशी आपल्या खांद्यांवरती तोलून धरलेली आहे. या मुंग्या स्वतःला त्या माशीच्या सभोवताली अशा रीतीने त्यांची रचना करतात आणि त्यांच्या अतिशय कमकुवत अशा पायांवरती त्या माशीचं वजन त्या पेलतात आणि लांबवर अंतरावरती त्या माशीचा मृतदेह घेऊन जातात. ही त्यांची संघभावना आणि त्यांची ही चिकाटी आपल्याला प्रभावित करणारी असते. आपण देखील अशा रीतीने सातत्यपूर्ण, संघटितरित्या आणि एका विषयावर लक्ष केंद्रित करून जर काम केलं तर कोळी जी जाळी विणतो ती किती नाजूक असतात आणि तरीही ती अतिशय बळकट असतात. एखादा इंद्रधनुष्य संपूर्ण आकाशाला रंगवून टाकतो. एखादा लहानसा वाळूचा कण शिंपला आपल्यामध्ये सामावून घेतो आणि तेव्हा जो उघडतो तेव्हा त्यातनं मोती बाहेर पडतो. अनंत अशा आकाशामध्ये अमोद असे तारे सदैव चमकत असतात. ढग प्रत्येक क्षणी नवीन आकार धारण करत असतात आणि वारा झाडांना, पानांना न दमता न थकता नाचायला लावत असतो. आता मगाशी आपण पाण्याचं वर्णन ऐकलं की ते खडकांनाही आकार देऊ शकतं, पण या ठिकाणी पाणी आपला अहंकार विसरतं आणि सूर्य आणि वारा यांच्या सूचनेप्रमाणे ते वाहतं. म्हणजे सूर्याच्या उष्णतेने पाण्याची वाफ होते आणि त्यातनं जे ढग बनतात ते ढग वाऱ्याच्या प्रवाहाबरोबर वाहत जातात. आपण एखाद्या सुरवंटाचं फुलपाखरू झालेलं बघतो, एखाद्या फुलापासून फळ तयार झालेलं बघतो. या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण अनुभवतो तेव्हा एका अर्थाने आपण निसर्गाची किमया अनुभवत असतो. आणि ही निसर्गाची किमया ज्यांनी बघितली, ज्याला जाणवली, ज्यांनी समजून घेतली, तो स्वतःच सोने होऊन जातो. म्हणजे त्याचं आयुष्य देखील आनंदमय होऊन जातं.